1.5 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली नाही आहे आणि त्यांच्या या वल्गना आहे, या वल्गना म्हणजे निव्वळ खोटारडेपणाच्या आहेत. 35 कोटीचं कमिशन सोडणाऱ्याचं वक्तव्य करणारे जर खरंच त्यांनी 35 कोटीचं कमिशन सोडलं असतं तर त्यांच्याच कार्यकर्त्याजवळ कमीत कमी 35 डिफेंडर तरी पाहिजे होत्या. एका डिफेंडरनं कसं चाललं असतं? मी पुराव्यानिशी त्या भांडुकल्याला सांगू शकतो की मी 150 कोटीची नाही 200 कोटीची कामं केली, हे सगळे साक्षीदार आहे. हा जो काही शिंदे बोलला की माझ्या कामावर स्टे आणला, अरे मी आमदार असताना तुला लुडबुड करायची गरज काय माझ्या कामकाजामध्ये? तो एकनाथ शिंदेने पैसे मला जे दिले नाही, मग तुझ्या आश्रमशाळेला 50 लाखाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला तेव्हा तो तोड शिवलं गेलं होतं का? हा जो उपऱ्या आहे, भाजपमधून आलेला उपऱ्या, हा सूडबुद्धीने आमच्यावर आरोप करत असतो. 1.5 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली नाही आहे आणि त्यांच्या या वल्गना आहे, या वल्गना म्हणजे निव्वळ खोटारडेपणाच्या आहेत. उलट पक्षी जे काही 50-50 लाखाची कामं त्यांनी या मतदारसंघात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाने दिले असतील, त्याच्यापेक्षा 1 लाखाचं तरी शिल्लक काम आमदार श्वेता महाले यांनी तिथल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना निश्चितच दिलंय, हा माझा विश्वास आहे. आणि 35 कोटीचं कमिशन सोडणाऱ्याचं वक्तव्य करणारे जर खरंच त्यांनी 35 कोटीचं कमिशन सोडलं असतं तर त्यांच्याच कार्यकर्त्याजवळ कमीत कमी 35 डिफेंडर तरी पाहिजे होत्या. एका डिफेंडरनं कसं चाललं असतं? आणि म्हणून कार्यकर्त्यांना शिंदे गटाचा त्रास त्या ठिकाणी दिला जातो, अशा प्रकारचं सुद्धा जे वक्तव्य केलं ते सुद्धा आमदार श्वेता महाले यांची बदनामी करणारं आणि कुठंतरी प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं हे फक्त स्टेटमेंट आहे. उलट पक्षी आमचे जिल्ह्याचे सचिव मुन्ना वेंडवाल यांचा मुलगा नगरपालिकेमध्ये कामावर आहे, त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला जाणीवपूर्वक तिथे सस्पेंड केलं गेलं पाहिजे, निलंबित केलं गेलं पाहिजे, बडतर्फ केलं गेलं पाहिजे, यासाठी अतोनात त्रास त्यांना 4 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहे. त्याचं उत्तर ते स्वतः देतील. आणि आमचे हे सगळे सुनील बापू देशमुख, दत्ता पाटील, मंदार बायकर, बर्दे, मोहन पवार हे सगळे मुख्य पदाधिकारी बसले, यांनाही विचारा की तुम्ही पदाधिकारी आहात, मुख्य पदाधिकारी आहात, तुम्हाला किती कोटीची कामं आमदार संजय गायकवाड यांनी दिली, हे सुद्धा आपण यांना या ठिकाणी विचारू शकतो. काल संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी 150 कोटींची कामं आजपर्यंत दिली. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली, ही त्यांनी नाव घेऊन, गावाचं नाव घेऊन, कार्यकर्त्याचं नाव घेऊन आणि कामाचं नाव घेऊन जर खरंच त्यांनी दिले असतील तर स्पष्ट करावं, जाहीर करावं. आणि हे आव्हान त्यांना मी देतोय की त्यांनी ते नावं जाहीर करावी. बघा, सर्वप्रथम आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. खूप मोठ्या संघर्षानंतर भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशामध्ये आपली पायमळ रुजवली, मजबूत झाली. देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत भारतीय जनता पक्षाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचलेला आहे. म्हणून मी ज्या RSSच्या लोकांनी, ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी घाम रक्त सांडून हा पक्ष उभा केला, त्या सगळ्यांना मी पहिले मनापासून शुभेच्छा देतो. राहिला विषय भाजपच्या कार्यकर्त्यांना कामं, त्यांच्या प्रभागात कामं देण्याचा विषय, तर आपल्यासमोर वैभव याची आई मागच्या वेळेला नगरसेवक होती, उदयदादा नगरसेवक होते, प्रभाग 5चे हे नगरसेवक होते, आणखी काही नगरसेवक त्याच्यामध्ये होते. प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 9. मी पुराव्यानिशी त्या भांडुकल्याला सांगू शकतो की मी 150 कोटीची नाही 200 कोटीची कामं केली, हे सगळे साक्षीदार आहे. हे नगरसेवक होते तेव्हा, यांनी सांगावं की केलंय की नाही केलंय म्हणून, आणि हे भाजपचे नगरसेवक होते.
त्याच्यामुळे त्याच्या आरोपात काही तथ्य नाही आहे. आणि माझं म्हणणं स्पष्ट असं आहे की जर आम्ही भाजपच्या लोकांना इकडे सांभाळतो तर चिखलीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या लोकांना भाजपच्या लोकांना सांभाळलं पाहिजे. या माझ्या बोलण्यामध्ये काहीच गैर नाही आहे, काहीच गैर नाही आहे. परंतु हा जो काही शिंदे बोलला की माझ्या कामावर स्टे आणला, अरे मी आमदार असताना तुला लुडबुड करायची गरज काय माझ्या कामकाजामध्ये? मी काय तुझ्या काळाकाळात काय आम्ही पैसे आणले आणि तू होतो एकनाथ शिंदेने पैसे मला जे दिले नाही, मग तुझ्या आश्रमशाळेला 50 लाखाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला तेव्हा तो तोड शिवलं गेलं होतं का? ती ऑर्डर तर माझ्याकडे आता सध्या, तेव्हा तुला चालले एकनाथ शिंदे साहेबांचे पैसे. त्याच्यामुळे हा जो उपऱ्या आहे, भाजपमधून आलेला उपऱ्या, हा सूडबुद्धीने आमच्यावर आरोप करत असतो. आणि ज्या बेंडवालनी त्या पोराबद्दल सांगितलं की आम्ही टार्गेट करतो, आम्ही कोणाला टार्गेट करत नाही. बेंडवाल खानदानी कसा आहे, गावगुंडा सगळ्याला माहिती आहे. सगळे धंदे मी बुलढाणा शहरात बंद केले, रेस्ट हाऊसचे चाळे बंद केले, अधिकाऱ्यांना पैसे मागणं बंद केलं. ज्याच्या नोकरीबद्दल तो बोलतो तो पोरगा मी 4 वेळेस त्याचा फाईल त्याला SIचं प्रमोशन करता आम्ही गेलो, मी स्वतः गेलो आणि त्यांनी ते घेऊन नाही गेले, मला मी बोलवून नेलं. पण त्याच्यावर शिवला मारण्याचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामुळं त्याचं SIचं परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ऑर्डर मिळू शकली नाही. मग DMने सांगितलं की कोर्टाचा निकाल येऊ द्या, कोर्टाने जर तुम्हाला निर्दोष केलं तर मग तुम्हाला ऑर्डर दिली जाईल. मग मी त्याला सांगितलं की कोर्टात जाऊन ताबडतोबीनं तुमचा निकाल लावून घ्या. तोपर्यंत ती शासनाने प्रोसेस सगळी बंद केलेली. राहिला विषय मेडिकल सर्टिफिकेटचं देतो आणि कामावर, नगरपालिकेतल्या काही सफाई कामगारांची स्ट्रॅटेजी आहे, ते कामावर येत नाही, कामावर जात नाही, दादागिऱ्या करतात आणि एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणतात की आम्ही मेडिकल होतो आणि इकडे दिवसभर पांढरे कपडे घालून फिरतात. आता ज्या पोराचं नाव घेतो हा 6 महिन्यापासून ड्युटीवर नाहीये, रोज क्रिकेटच्या मैदानात खेळतो. कोणतं मेडिकल सर्टिफिकेट देतो तुम्ही सिव्हिल सर्जनचं? आणि म्हणून सांगितलं की नगरपालिकेत लोक, आपण सफाई नाही केली तर लोक ओरडतात, म्हणून मी कडक केलं. सफाई कामगार कामावर येत नसतील तर बिनपगारी होईल, सस्पेंड होईल. आणि आता तर मी टर्मिनेट करणार आहे. ज्याला नगरपालिका नोकरीची गरज नसेल, जे मोकाट फिरत असतील आणि सांगत असतील की आमच्यावर अन्याय, कामाला पाठवा, फुकाचा पगार कोण खातो घरी बसून? तुम्हाला काय नोकरीवर का फुकाचा पगार खायला बसवला का? पगार घेतात तशी नोकरी करा. 6-6 महिने नोकरीवर यायचं नाही आणि मेडिकल सर्टिफिकेट खोटं आणायचं दाखवायचं, हे लाड चालणार नाही. त्याच्यामुळे मी कारवाई करणार आहे.